नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. ट्विस्टिंग स्टाईल हे एक लोकप्रिय आणि सुंदर केस स्टाईल तंत्र आहे जे जगभरात प्रचलित आहे. उद्दिष्ट या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल ट्विस्टिंग स्टाईल्ससाठी आवश्यक साधने आणि सामग्रीची सूची, पोनीटेल ट्विस्टिंग स्टाईल सादर करणे आणि साइड ट्विस्टिंग स्टाईल सादर करणे. आता ट्विस्टिंग स्टाईलच्या प्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे आणि साहित्य पाहू. आपल्याला खालील साधने आणि सामग्रीची आवश्यकता असेल, जसे की स्टायलिंग चेअर, टेल स्टाईल कंगवा, सेटिंग क्लिप्स, स्टायलिंग लोशन किंवा जेल, हेअर स्प्रे, बॉब पिन्स किंवा जुडा पिन्स, केसांचे सामान आणि रबर बँड. इन्फेक्शन टाळण्यासाठी सर्व उपकरणे योग्यरित्या स्टरलाइज केले असल्याची खात्री करा. प्रक्रियेपूर्वी आपले हात साबण आणि पाण्याने धुवा. टॉवेलने हळूवारपणे कोरडे करा. सर्व आवश्यक साधने आणि साहित्य ट्रॉलीमध्ये व्यवस्थित करा. सहज वापरासाठी ट्रॉली स्टायलिंग खुर्चीजवळ ठेवल्याची खात्री करा. ट्विस्टिंग स्टाईलच्या प्रक्रियेमध्ये खालील चरणांचा समावेश आहे. हे आहेत: पायरी 1, पोनीटेल बनवा. पायरी 2, पोनीटेलच्या बॉर्डरच्या एका सेक्शनवरून एक भाग वळवा. पायरी 3, उर्वरित केस ट्विस्ट करा. पायरी 4, स्टाईलसाठी आधार तयार करा. पायरी 5, केस आतून बाहेर फिरवा. पायरी 6, समाप्त करण्यासाठी पिन आणि हेअर स्प्रे वापरा. आता आपण प्रत्येक चरण तपशीलवार पाहू. सुरक्षित पोनीटेलमध्ये तुमच्या डोक्याच्या वरचे केस गोळा करून सुरुवात करा. हे तुमच्या ट्विस्टसाठी आधार म्हणून काम करेल. पोनीटेल जिथे तुम्हाला ट्विस्ट सुरू करायचा आहे तिथे असल्याची खात्री करा. पोनीटेल तयार झाल्यावर त्यास इलॅस्टिक बँडने बांधा. पोनीटेलच्या वर एक हेअर डोनट ठेवा. आता पोनीटेलच्या बाजूवरून केसांचा एक छोटासा भाग घ्या. हा स्ट्रँड पकडा आणि त्यास घड्याळाच्या उलट दिशेने फिरवणे सुरू करा. हे मोशन स्टाईलमध्ये एक आकर्षता दिसते. जसजसे तुम्ही वळवणे चालू ठेवता तसतसे हात स्विच करा. स्ट्रँडला उलट दिशेने न्या. हे तंत्र ट्विस्टमध्ये जटिलता आणि व्हिज्युअल स्वारस्य जोडते. एकदा तुम्ही ट्विस्ट पूर्ण केल्यावर ते हेअर डोनटवर ठेवा आणि यू पिन वापरून पिन करा. हे सुनिश्चित करा की तुमचे ट्विस्ट दिवसभर आणि रात्रभर कायम राहतील. पोनीटेलच्या सभोवतालच्या केसांच्या उर्वरित सर्व भागांसह हे वळवण्याचे टेक्निक पुन्हा पुन्हा करा. प्रत्येक स्ट्रँडला घड्याळाच्या उलट दिशेने फिरवण्याचे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही त्याभोवती काम करता. ही सुसंगत दिशा एक सुंदर आणि अत्याधुनिक स्वरूप तयार करते. स्टाईलसाठी आधार तयार करण्यासाठी उर्वरित केसांमधून एक पातळ विभाजन घ्या. या स्ट्रँडला घड्याळाच्या उलट दिशेने वळवा आणि यू-पिनसह सुरक्षित करा. हा बेस एकूण केशरचनामध्ये व्हॉल्यूम आणि स्थिरता जोडतो. आता तुमच्या केसांच्या उर्वरित आतील भागांसाठी समान वळणाचे तंत्र वापरा. प्रत्येक स्ट्रँड घड्याळाच्या उलट दिशेने फिरवा आणि त्यांना यू-पिनने सुरक्षित करा. हे चरण हे सुनिश्चित करते की केसांचा प्रत्येक भाग संपूर्ण शैलीमध्ये योगदान देतो. स्टाईल एकूणच संतुलित करण्यासाठी आणि अधिक सुंदर दिसण्यासाठी लांब हेअर पिन वापरा. वळणे जागी ठेवण्यासाठी हेअर पिन व्यवस्थित प्रकारे घाला. या व्यतिरिक्त जास्तीचा होल्ड मिळण्यासाठी आणि आपल्या सुंदर केशरचनाचे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी हलके हेअर स्प्रे लावा. हे फिनिशिंग टच तुमच्या केसांना परिपूर्ण वळण देतात. त्यांना एक पॉलिश आणि प्रोफेशनल लुक देतात. शेवटी स्टायलिंग प्रक्रियेदरम्यान वापरलेल्या जास्तीच्या पिन काढा. ही पायरी केशरचनाचे संपूर्ण सौंदर्य प्रकट करून वळणांना सुंदर ठिकाणी दिसण्यासाठी उपयोगी असते. लक्षात ठेवा की सराव आणि प्रयोग तुम्हाला या ट्विस्टिंग टेक्निकमध्ये प्रभुत्व मिळवण्यास मदत करतील, तसेच तुमची स्वतःची अनोखी विविधता आणण्यात मदत करेल. येथे आणखी एक विनामूल्य हेअर ट्विस्टेड हेअरस्टाईल आहे जी तुम्ही तुमच्या लांब केसांच्या ग्राहकांसाठी वापरून पाहू शकता. यामध्ये पुढील चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1, केस तयार करा. पायरी 2,
केसांचे भाग करा. पायरी 3, मोठा भाग ट्विस्ट करा. पायरी 4, लहान भाग ट्विस्ट करा. पायरी 5, हेअर स्प्रेसह स्टायलिंग पूर्ण करा. आता आपण प्रत्येक चरण तपशीलवार पाहू. तुमच्या केशरचनाला व्यवस्थित आणि चमकदार लुक देण्यासाठी स्वच्छ आणि कोरड्या केसांपासून सुरुवात करा. केस हलक्या हाताने ब्रश करून सुरुवात करा. कोणतीही गुंतागुंत किंवा गाठ काढून टाका. हे चरण केस गुळगुळीत आणि वळण प्रक्रियेसाठी तयार असल्याचे सुनिश्चित करते. क्लायंटवर परफॉर्म करताना कोणती अस्वस्थता टाळण्यासाठी मऊ ब्रिसल्स असलेले ब्रश वापरा. यापुढे कंगवा वापरून कपाळाच्या डाव्या बाजूपासून सुरू होणारे केस वेगळे करा. वेगवेगळे विभाग तयार करा, काही लहान आणि काही मोठे. एकदा सेक्शन्स ठरवल्यावर मोठ्या भागाच्या सुरुवातीपासून केसांचा एक लहान स्ट्रँड घ्या आणि आपल्या बोटांच्या मध्ये सुरक्षितपणे धरा. हे ट्विस्टिंग प्रक्रियेदरम्यान मजबूत पकड आणि नियंत्रण सुनिश्चित करते. त्याच सेक्शनमधून जवळचा स्ट्रँड निवडा आणि तुम्ही आधीपासून धरलेल्या स्ट्रँडसह तो फिरवा. या वळणाची गती एक मॅट इफेक्ट तयार करते, ज्यामुळे हेअरस्टाईलमध्ये व्हिज्युअल रुची वाढते. हे ट्विस्टिंग टेक्निक तंत्र सुरू ठेवा. एका वेळी केसांचा एक स्ट्रँड घ्या आणि तुम्ही भागाच्या शेवटी पोहोचेपर्यंत ते सध्याच्या वळणांवर सुंदरपणे ट्विस्ट करा. ही काळजीपूर्वक प्रक्रिया हळूहळू ट्विस्टेड हेअरस्टाईल तयार करते. प्रत्येक स्ट्रँड अखंडपणे जोडलेली आहे याची खात्री करते. एकदा तुम्ही मोठ्या सेक्शनच्या शेवटी पोहोचल्यावर केसांना घट्ट करण्यासाठी अनेक वेळा ट्विस्ट करा आणि ते सुरक्षितपणे धरा. ट्विस्ट जागी ठेवण्यासाठी डाव्या बाजूला केस क्लिप्ससह सुरक्षित करा. क्लिप सहजपणे लपविण्यासाठी आसपासच्या केसांचा कौशल्याने उपयोग करा. केसांच्या लहान सेक्शनकडे जाताना त्याच ट्विस्टिंग टेक्निकची पुनरावृत्ती करा. संतुलित आणि सुंदर दिसणे तयार करण्यासाठी समान व्हॉल्यूमच्या केसांच्या पट्ट्या निवडण्यावर लक्ष केंद्रित करा. स्ट्रँडच्या आकारात एकसारखेपणा केशरचनाच्या एकूण सौंदर्यात योगदान देईल. एकदा तुम्ही शेवटपर्यंत पोहोचला की ट्विस्ट आपल्या जागी सुरक्षित करण्यासाठी केसांना अनेक वेळा फिरवा, जेणेकरून ते वळण मिळेल. क्लिप लपवण्यासाठी उजव्या बाजूला केसांच्या क्लिपसह वळण सुरक्षित करा आणि क्लिप झाकण्यासाठी त्या भागात उरलेले मोकळे केस वापरा. दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी आणि पिळलेल्या केशरचनासाठी योग्य हेअर स्प्रे लावा. हेअर स्प्रेसह हेअरस्टाईल हलके ओलसर करा. एक अतिरिक्त स्पर्श जोडा आणि त्याचे एकूण स्वरूप वाढवा. आता तुम्ही एक साधी पण आकर्षक ट्विस्टेड हेअरस्टाईल तयार केली आहे, जी पार्टी आणि विशेष प्रसंगी योग्य आहे. एक सुंदर आणि अनोखा हेअरस्टाईल पर्याय प्रदान करताना हे सुंदरपणे वळवलेले स्वरूप हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आपण शिकलो वळणाच्या शैलीसाठी आवश्यक साधने आणि साहित्य, पोनीटेल ट्विस्टिंग स्टाईल प्रक्रिया आणि साइड ट्विस्टिंग स्टाईल प्रक्रिया. बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या सत्रात.